नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरत्या असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMPS आहेत. एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे, जी येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहे. आजचा आपला भाग असणार आहे 424वा. या भागामध्ये आपण 3 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न IMPS आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न पहिला आहे, नुकतंच महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस हा नुकतंच बघा पर्याय क 2 जानेवारीला. 2 जानेवारीला बघा महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे. कधी कधी प्रश्न हा विचारला जातो, तर लक्षात असू द्या. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस किंवा महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे हा बघा 2 जानेवारीला साजरा करण्यात येतो दरवर्षी. प्रश्न महत्त्वाचा आहे. आता स्थापना कोणत्या वर्षी झाली होती महाराष्ट्र पोलीस दलाची? तर 1961. 2 जानेवारी 1961 साली महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना ही झाली होती. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पोलीस दलाला बघा ध्वज प्रदान केला होता. जर मुख्यालय आपण पाहिलं पोलीस दलाचं महाराष्ट्र, तर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय आहे. ब्रीदवाक्य काय आहे? तर सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे बघा महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे. हा देखील प्रश्न काही पोलीस भरतीमध्ये पडलेला आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते असते? तर पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद असून पोलीस शिपाई हे सर्वात कनिष्ठ पद आहे. हे देखील लक्षात ठेवायचं. यावर देखील प्रश्न पडलेले आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस आयुक्तालय किती आहेत? तर 12 पोलीस आयुक्तालय आहेत. 13वा कोणतं असणार आहे याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. एकूण पोलीस परिक्षेत्रे किती आहेत? तर 8 पोलीस परिक्षेत्रे आहेत. सध्या पोलीस महासंचालक कोण? तर रश्मी शुक्ला आहेत. परंतु उद्यापासून बघा महाराष्ट्र पोलीस दलाचे महासंचालक असणार आहेत सदानंद दाते. लक्षात असू द्या. पुढचा दुसरा प्रश्न आहे, टाटा मुंबई मॅरेथॉन 2026चे सदिच्छा दूत कोणाला बनवण्यात आलेले आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. तर टाटा मुंबई मॅरेथॉन 2026चे सदिच्छा दूत असणार आहेत पर्याय अ आंद्रे डे ग्रास. नाव लक्षात असू द्या, आंद्रे डे ग्रास. हे कॅनडाचे आहेत बघा, कॅनडाचे. आणि हे टाटा मुंबई मॅरेथॉन 2026चे सदिच्छा दूत म्हणून नुकतंच त्यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. आवृत्ती कितवी असणार आहे? तर 21वी आवृत्ती असणार आहे. टाटा मुंबई मॅरेथॉनची 21वी आवृत्ती असणार आहे. आणि या 21व्या आवृत्तीमध्ये सदिच्छा दूत म्हणून आंद्रे डे ग्रास यांना निवडही करण्यात आलेली आहे. हे जे काही आंद्रे डे ग्रास आहेत ते कॅनडाचे असून त्यांनी बघा 2 ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. किती? 2 ऑलिम्पिक सुवर्ण पदक हे त्याच्या नावावर आहेत. एकूण जर आपण पदक पाहिले ऑलिम्पिकमध्ये, तर एकूण 7 पदक त्याच्या नावावर असून त्यामध्ये 2 हे सुवर्ण पदक आहेत. कोणत्या वर्षी जिंकले आहेत? तर 2020 आणि 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2 सुवर्ण पदक हे आंद्रे डे ग्रास यांनी जिंकलेले आहेत. तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक नुकतंच कोण बनलेत? किंवा महाराष्ट्र पोलीस राज्याचा जो काही नवीन पोलीस महासंचालक पद आहे बघा, तर या पदाचा पदभार हा कोणी स्वीकारलेला आहे? तर पर्याय ड सदानंद दाते. प्रश्न महत्त्वाचा आहे. तर सदानंद दाते हे बघा महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस महासंचालक बनण्या अगोदर ते NIAचे प्रमुख होते. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर NIAचे प्रमुख होते. त्यांची आता महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नुकतंच नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. कोणाच्या जागेवर? तर रश्मी शुक्ला. रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्राच्या बघा पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला आहेत. त्यांचा कार्यकाळ हा नुकताच संपला असून त्यांच्या जागेवर आता सदानंद दाते हे महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक असणार आहेत. सदानंद दाते हे 1990 बॅचचे IAS अधिकारी असून 3 जानेवारी 2026 पासून ते महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक असणार आहेत. म्हणजे आजपासूनच ते बघा महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक असणार आहेत. त्यांनी काही महत्त्वाची पदे भूषवलेली आहेत, ती आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया. त्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. NIA महासंचालक, त्यानंतर फोर्स 1चे पहिले प्रमुख मीरा भाईंदर वसई विरार आयुक्त, त्यानंतर छत्तीसगडचे CRPFचे विशेष पोलीस महानिरीक्षक
26/11च्या हल्ल्यामध्ये रस्त्यावर उतरून काम करणारे अधिकारी म्हणून बघा सदानंद दाते यांना ओळखले जाते. आणि काही वर्षांपूर्वी बघा महाराष्ट्र ATS म्हणून देखील त्यांनी कार्य केलेले आहे. पुन्हा एकदा सांगतो, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कोणते पद ही त्यांनी भूषवलेले नाही किंवा कोणते पद त्यांनी भूषवलेले आहे यावर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर NIAचे संचालक होते, फोर्स 1चे पहिले प्रमुख होते, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे ते आयुक्त होते, छत्तीसगड CRPFचे विशेष पोलीस महानिरीक्षक होते आणि महाराष्ट्र ATSचे प्रमुख देखील ते राहिलेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस महासंचालक कोण होते? तर कृष्णकांत मेडेकर किंवा KP मेडेकर हे महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस महासंचालक होते. पुढचा 4था प्रश्न आहे, नुकतंच अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर कोण बनले आहेत? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर पर्याय ड, भारतीय वंशाचे जोहरान ममदानी. जोहरान ममदानी हे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर बनलेले आहेत. ऑप्शन म्हणून दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे महापौर हे जोहरान ममदानी बनले असून ते कोणत्या पक्षाचे आहेत? तर बघा लक्षात असू द्या, अमेरिका डेमोक्रेटिक पार्टी. अमेरिका डेमोक्रेटिक पार्टी या पक्षाशी ते संबंधित असून ते 112वे महापौर आहेत. कितवे? 112वे. त्यापैकी पहिले मुस्लिम आणि दक्षिण आशियाई पहिले दक्षिण आशियाई तसेच पहिले मुस्लिम महापौर आहेत ते जोहरान ममदानी, जे भारतीय वंशाचे आहेत. कोणत्या शहराचे महापौर बनले आहेत जोहरान ममदानी असं जर विचारलं तर लक्षात असू द्या, न्यूयॉर्क शहराचे महापौर बनलेले आहेत. त्यांनी कुराणवर हात ठेवून शपथ घेतली होती बघा पदाची. 5वा प्रश्न आहे, प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही कोणत्या ठिकाणी घेण्यात आली? तर प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही पर्याय ब, चांदीपूर ओडिसा. चांदीपूर किनारपट्टी ओडिसा या ठिकाणी प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही नुकतंच घेण्यात आलेली आहे. चाचणी जी घेण्यात आली बघा, तर ती एकाच लॉन्चरमधून लागोपाठ 2 प्रलय क्षेपणास्त्र सोडण्यात आलेले आहेत. प्रकार जर आपण पाहिला प्रलय क्षेपणास्त्राचा तर तो स्वदेशी क्वासी बॅलिस्टिक मिसाईल. स्वदेशी क्वासी बॅलिस्टिक मिसाईल हा त्याचा प्रकार आहे. रेंज आपण पाहिली तर 150 ते 500 किलोमीटर एवढी त्याची रेंज आहे. वजन आहे 500 ते 1000 किलो. वैशिष्ट्य आपण पाहिलं तर अचूक लक्ष्यभेद, शत्रूच्या संरक्षण प्रणाली चुकवू शकते. आता हे बनवले कोणी आहे? तर हे बनवलेले आहे DRDO, तसेच भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या तिघांनी म्हणून बघा हे बनवलेले आहे. काय? तर प्रलय क्षेपणास्त्र, ज्याची नुकतंच यशस्वी चाचणी ही चांदीपूर ओडिसा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. 6वा प्रश्न आहे, हॉकी आशिया चषक 2025 मध्ये भारतीय महिला संघाने कोणते पदक पटकावलेले आहे? तर हॉकी आशिया चषक 2025 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने पर्याय ब, रौप्य पदक पटकावलेले आहे. कोणते पदक? तर रौप्य पदक. यामध्ये सुवर्ण पदक हे चीन या देशाने पटकावलेले आहे, चीन या देशाने. आणि कांस्य पदक पटकावलेले आहे जपान देशाने. चीनने भारताचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकलेले आहे. भारताला रौप्य पदक मिळालेले आहे. कशामध्ये? तर हॉकी आशिया चषक 2025 मध्ये. आणि कांस्य पदक जिंकलेले आहे जपानने. याचं आयोजन जर आपण पाहिलं तर आयोजन कोठे करण्यात आलं होतं? तर चीन या देशामध्ये याचं आयोजन हे करण्यात आलं होतं. चीनचं हे 3रे विजेतेपद असणार आहे, 3रं सुवर्ण पदक असणार आहे हॉकी आशिया चषक मधील. 7वा प्रश्न आहे, नुकतंच भारतीय वायुदल उपप्रमुख पदाचा पदभार हा कोणी स्वीकारलेला आहे? तर नुकतंच भारतीय वायुदल उपप्रमुख पदाचा पदभार हा पर्याय अ, नागेश कपूर. नाव लक्षात असू द्या, नागेश कपूर यांनी बघा भारतीय वायुदल उपप्रमुख पदाचा पदभार हा नुकतंच स्वीकारलेला आहे. कोणाच्या जागेवर ते आलेले आहेत? तर नर्मदेश्वर तिवारी. नर्मदेश्वर तिवारी हे बघा नुकतंच निवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्या जागी आता भारतीय वायुदल उपप्रमुख म्हणून नागेश कपूर यांनी पदभार हा स्वीकारलेला आहे. आता वायुदल प्रमुख कोण आहेत? तर अमरप्रीत सिंह हे सध्या वायुदल प्रमुख आहेत. त्यांना काय म्हटलं जातं? जे काही वायुदल प्रमुख असतात बघा, तर त्यांना काय म्हटलं जातं? तर
एअर चीफ मार्शल. एअर चीफ मार्शल असं वायुदल प्रमुखास म्हटलं जातं. उपप्रमुखास काय म्हटलं जातं तर एअर मार्शल. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. अमरप्रीत सिंह हे कितवे वायुदल प्रमुख आहे तर 28वे आहेत. 28वे. वायुदलवर जर प्रश्न विचारला तर तो असा प्रश्न विचारला जातो, वायुदलाची स्थापना ही केव्हा करण्यात आली होती तर 8 ऑक्टोबर 1932 साली वायुदलाची स्थापना ही करण्यात आली होती. नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे. ब्रीदवाक्य काय आहे तर स्पृश्यम दीप्तम. स्पृश्यम दीप्तम असं वायुदलाचं ब्रीदवाक्य आहे. आता हे झालं वायुदलाबाबत. भूदल प्रमुख सध्या कोण आहेत तर भूदल प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी. भूदल प्रमुखास जनरल असं म्हटलं जातं आणि उपप्रमुखास काय म्हटलं जातं तर लेफ्टनंट जनरल. लेफ्टनंट जनरल कोण आहेत पुष्पेंद्र सिंह आणि जनरल कोण आहेत उपेंद्र द्विवेदी. नौदल पाहिलं तर नौदल प्रमुखास काय म्हटलं जातं तर ॲडमिरल असं म्हटलं जातं. ॲडमिरल सध्या कोण आहेत दिनेश कुमार त्रिपाठी आहेत आणि व्हाईस ॲडमिरल कोण आहेत तर संजय वात्स्यायन आहेत. पुढचा 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, देशात भारत सहकारी टॅक्सी सेवा नुकतंच केव्हापासून सुरू करण्यात आलेली आहे तर पर्याय ब 1 जानेवारी 2026 पासून देशात भारत सहकारी टॅक्सी सेवा ही नुकतंच सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो हे झाले आजचे चालवणीचे प्रश्न जे आपण माहितीसकट कव्हर करून घेतले आहेत. आता घेऊया रिव्हिजन. पहिला प्रश्न आहे, नुकतंच महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस किंवा रेझिंग डे हा नुकतंच साजरा करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, टाटा मुंबई मॅरेथॉन 2026चे सदिच्छा दूत कोणाला बनवण्यात आलेले आहे तर कॅनडाच्या आंद्रे डे ग्रासला सदिच्छा दूत बनवण्यात आलेले. कशाचे तर टाटा मुंबई मॅरेथॉन 2026चे. महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनलेले आहेत तर सदानंद दाते हे आजपासून महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे पोलीस महासंचालक असणार आहेत. कोणाच्या जागेवर तर रश्मी शुक्ला यांच्या जागेवर. नुकतंच अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर कोण बनले आहे तर पर्याय ड जोहरान ममदानी हे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर बनले आहेत. पुढचा 5वा प्रश्न आहे, प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही कोणत्या ठिकाणी घेण्यात आली तर चांदीपूर ओडिसा या ठिकाणी बघा प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही नुकतंच घेण्यात आलेली आहे. 6वा प्रश्न आहे, हॉकी आशिया चषक 2025 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने कोणते पदक पटकावलेले आहे तर भारतीय महिला हॉकी संघाने रौप्य पदक पटकावले असून चीनच्या महिला संघाने सुवर्ण पदक आणि जपानच्या महिला संघाने कांस्य पदक पटकावलेले आहे. 7वा प्रश्न आहे, नुकतंच भारतीय वायुदल उपप्रमुख पदाचा पदभार हा कोणी स्वीकारलेला आहे तर नागेश कपूर यांनी भारतीय वायुदल उपप्रमुख पदाचा पदभार हा नुकताच स्वीकारलेला आहे. नर्मदेश्वर तिवारी यांच्या जागेवर ते असणार आहेत. देशात भारत सहकारी टॅक्सी सेवा नुकतंच केव्हापासून सुरू झालेली आहे तर 1 जानेवारी 2026 पासून देशामध्ये भारत सहकारी टॅक्सी सेवा ही नुकतंच सुरू झालेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालवणीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.